देशातलं वर्ल्ड युनिव्हर्सिटीज असलेलं पहिलं कॅम्पस हे नवी मुंबईमध्ये आपण सुरू करतो आणि त्याचे आज पहिले 2 MOU या ठिकाणी आपण केले आहेत. जो एक अतिशय जगातला मोठा प्लॅटफॉर्म ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंटच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा सुरू झाला आणि भारत सरकारने तो होस्ट करण्याचा त्याचं यजमानपद हे महाराष्ट्राला दिलं. कालच मुंबईमध्ये त्याचं आपण उद्घाटन केलं आणि पंतप्रधानांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आपण बघितलं. आज वेव्सच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्वाचे MOUs केलेले आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा NSEने वेव्स इंडेक्स सुरू केलेला आहे. 43 कंपनीज ज्या या AVGCच्या क्षेत्रातल्या आहेत, या कंपन्यांचा तो इंडेक्स सुरू झालेला आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीकरता आणि एकूणच फायनान्शियल इकोसिस्टम तयार करण्याकरता एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचे पाऊल उचललं गेलेलं आहे. मी तर असं म्हणेन की वेव्सच्या यशामधलं एक हा मुकुटमणी आहे की NSEने हा वेव्स इंडेक्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. यासोबत आज आपण 2 युनिव्हर्सिटी सोबत MOU केलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत फॉरेन युनिव्हर्सिटीजला आपल्या देशामध्ये कॅम्पस उघडण्याची परवानगी मिळाली आणि म्हणून आपण नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युसिटी तयार करतोय. या एज्युसिटीमध्ये 10 ते 12 जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत. ज्या युनिव्हर्सिटीजचं हाय रँकिंग आहे, जगातल्या पहिल्या 100 रँक्समध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज ज्या येतात, अशा प्रकारच्या या युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणतो. अशाच 2 युनिव्हर्सिटीजशी आज आपला टायअप झालेला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, जी ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे, आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, जी UK मधली पहिल्या 4 युनिव्हर्सिटी मधली एक युनिव्हर्सिटी आहे. अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत. इनिशियली 1500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि आपला प्रयत्न आहे अजून 3 महत्वाच्या युनिव्हर्सिटीशी आपली चर्चा चालली आहे किंवा चर्चा झालेली आहे. फक्त UGCतनं त्यांचं क्लिअरन्स यायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून 5 युनिव्हर्सिटीशी आपली प्राथमिक चर्चा चाललेली आहे. त्यामुळे देशातलं वर्ल्ड युनिव्हर्सिटीज असलेलं पहिलं कॅम्पस हे नवी मुंबईमध्ये आपण सुरू करतो आणि त्याचे आज पहिले 2 MOU या ठिकाणी आपण केले आहेत. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.